नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आम्ही तर एकदम मजेत. रात्री मी खाऊ आणलेला ना माझ्या बाळाने खाल्लेला नाही, म्हणून सकाळी सकाळी ना या दोघांनी अजून नीटनेटका ब्रश पण केलेला नव्हता. तोपर्यंत श्लोकच्या आणि ओवीच्या बाबाचं बघा काय चाललंय. यांचं तर चाललं होतं बरं का इकडं खाऊ द्यायचं, पण श्लोकला आणि ओवीला शाळेला जायसाठी डबा पण बनवायचा होता, म्हणून मी घेतला होता स्वयंपाक बनवायला. मी ना रोज चपाती भाकरी चुलीवरच बनवते, फक्त भाजी ना गॅसवर बनवते, कारण चुलीवरचं खाल्लेलं शरीरासाठी चांगलंच आहे. शहरात ती गोष्ट अशक्य आहे बरं का, पण खेडेगावात तर माणसांनी सहसा चुलीवरचं खावं बरं का मंडळी. घरातली पण कामं आवरायला घेतली होती. ही काम झाल्यावर जरा वेळ बसीन, ती काम झाल्यावर जरा वेळ बसीन, असं म्हणत म्हणत काम तर सगळं सुरू होतं बरं का माझं. थोडं काम कुठं आटोक्यात यायला लागलंय असं वाटलं, तोपर्यंत आला की लगेच नवरोबाचा निरोप. काय करायचं, चला आपल्याला एके ठिकाणी जायचंय. मग काय, जरा काय जास्त लांब जायचं नव्हतं, इथल्या इथंच जायचं होतं, म्हणून फक्त फ्रेश झाले आणि मग निघालो की. जेवण तर अजून केलं नव्हतं बरं का मंडळी. म्हणलं आता माघारी आल्यावरच जेवावं. मस्तपैकी मुगाची